श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, जीवनात तुला यशापर्यंत पोचण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागेल. त्याही गोष्टी कराव्या लागतील ज्या एकेकाळी तू अशक्य म्हणून सोडून दिल्या होत्यास. यशापर्यंत पोचताना तू नेहमी तुझ्या ध्येयावर ठाम राहा. त्यामध्ये कधीही अपयश आले म्हणून लगेच ध्येय बदलू नकोस, तर तुझ्या कामाची पद्धत बदल. तुझ्या कामात आणखीन सुधारणा घडवून आण. ते प्रत्येक काम तुला त्याच विश्वासाने करावे लागेल ज्याच्यासाठी, ज्या यशासाठी तू आतुर आहेस. हव्या असलेल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर तुलाही याआधी न केलेल्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतील. तू केलेली प्रत्येक छोटी कृती तुला तुझ्या यशापर्यंत घेऊन जाईल. आणि येथे प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. एका दगडाला मूर्तीत रूपांतर करायचे म्हटले तर त्या दगडालाही अनेक यातना, संघर्ष सहन करावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे तू स्वतःला मेहनतीचे घाव घेण्यास तयार हो. जसे दगडाचे मूर्तीत रूपांतर व नंतर त्या दगडाला दगड न बोलता सुंदर मूर्ती बोलले गेले, तेव्हा त्या सुंदर मूर्तीला रूपांतरित होण्यासाठी किती आणि काय त्रास सहन करावा लागला असेल हे त्या दगडालाच माहीत असते. म्हणून तो दगड आता दगड नसून मूर्ती झालेली असते. व इतर जे त्यांच्या सोबत होते, त्या दगडासोबत होते, ते दगडच राहिले, कारण त्यांना तर यातना सहन कराव्या लागल्याच नाहीत. म्हणूनच इतरांपेक्षा काही वेगळे करायचे असेल, यशस्वीरित्या करायचे असेल, तर तुला देखील असं सामान्यपणे राहून चालणार नाही. तर तुझ्या संघर्षाचा वेगळा इतिहास तुला लिहावा लागेल. वेगळ्या पद्धतीने थोडे स्वतःला तयार करावे लागेल. परिस्थितीचे घाव तुलाही सोसावे लागतील. तुझ्याही मार्गात अडचणी निर्माण होतील. म्हणून त्यांना घाबरून कोणताही चुकीचा निर्णय तू घेऊ नकोस. तर योग्य वेळी योग्य कृती व योग्य निर्णय तुला घ्यावे लागतील. त्रास होईल, अडचणी निर्माण होतील, म्हणून तू कधीही माघार घेऊ नकोस. तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आता तुला आणखीनच कठोर व्हावे लागेल. आणि जेव्हा तू स्वतःला साहसी, जिद्दी बनवशील, तेव्हा तुझ्यासोबत आमचे आशीर्वाद नेहमी असतील. तुझ्या प्रत्येक कृतीवर आमचे निरीक्षण असेल. तेव्हा तुला पाठबळ देण्यासाठी व तुझ्यातील सकारात्मक शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी आमची तुला मदतच होईल. तुम्हालाही देवांची मदत हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, तुला या युगात तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी, यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही मदत करणार नाही. तुला कोणीही पुढे घेऊन जाणार नाही. पण तू स्वतःच्या जिद्दीवर चालत असताना तुला अनेक जण दुःख देतील, त्रास देतील, समस्या निर्माण करतील. तुझ्या मार्गात अडथळे देखील निर्माण करतील. तुला चुकीचे अपशब्द बोलतील. पण तू मात्र तेव्हा या सर्वांकडे दुर्लक्ष कर. त्यांना अजिबात महत्त्व देऊ नकोस. त्यांना प्रत्युत्तर देण्यातही तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. तर नेहमी प्रयत्न करत राहा तुझ्या यशाच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी. प्रयत्न इतके कर की तुला त्या गोष्टी साध्य होताना लवकरच दिसतील. कितीही थकलास तरीही तुझ्या यशाला व ध्येयाला कधीही बाजूला करू नकोस. त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. जेव्हा तुला जीवनात मार्ग सापडत नाही व जेव्हा तुला एकटे वाटेल, तेव्हा या देवांकडे, तुझ्या आराध्य देवतेकडे नक्कीच ये. तुझ्या मनातील गोष्टी सांग. सकारात्मक ऊर्जा तुला येथून नक्कीच मिळेल.
तुझे पुढचे मार्ग सोपे होण्यासाठी व त्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. तू सुद्धा नेहमी आमच्याकडे विश्वासाने, भक्तीने ये. तुझे मन मोकळे कर. तुझ्या मनाला थोडीशी प्रेमाची आणि आशीर्वादाची साथ मिळेल. जीवनात तुझ्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही प्रयत्नांना तुला यश हवं आहे, त्या प्रत्येक प्रयत्नाला आधी स्वतःसाठी सक्षम बनव. अपयश आले, दुःख आले म्हणून रडत न बसता त्या अपयशाला यशात कसे बदलायचे हे ठरव. नेहमी देवांची भक्ती, सेवा कर. देवांना पूर्णपणे निस्वार्थी भावनेने, प्रेमळ मनाने जीवनातील दुःख, सुख, अडचणी सांग. देव नक्कीच तुला मदत करतील. तुझे नेहमी ऐकण्यासाठी उत्सुक असतील. जीवनात समाधानी व्हायचं असेल तर देवांची भक्ती, सेवा तुला अजून थोड्या विश्वासाने, श्रद्धेने, निस्वार्थी भावनेने करावी लागेल. देव आहे हा विश्वास अजून थोडा दृढ करावा लागेल. तेव्हा देव तुला कधीच अंतर देणार नाहीत. जीवनात कितीही तू खचलेला असलास तरीही देव तुझी मदत करतील. तुला योग्य मार्गदर्शन करतील. आजचा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. यातील ईश्वरी शक्ती तुला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग दाखवेल आणि तू या मार्गावर नेहमी प्रामाणिक चालत राहिलास तर तुला देखील अपयश कधी सहन करावे लागणार नाही. अपयश येईल पण यशाचा मार्ग देखील तुला येथेच नक्कीच सापडेल. त्यातून कसे बाहेर पडायचे याचं मार्गदर्शन तुला येथे नक्कीच मिळेल. देव तुला नेहमी मदत करतील. तुला तो मार्ग दाखवतील जो मार्ग तू आजपर्यंत पाहिलेला नाहीस. म्हणून त्या मार्गावर नेहमी चालत राहा. देवांचे मार्गदर्शन स्वीकारून तू जे पण काही कोणते कार्य करशील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश तुला प्राप्त झालेले दिसेल. परिणाम तुला चांगलाच जाणवेल. आज तू जे काही करत आहेस, ज्या काही गोष्टी करत आहेस त्या चांगल्याच असतील यावर भर दे. जीवनाच्या प्रवासात तुला अनेक गोष्टी सहज मिळून जातील व काही गोष्टींसाठी मात्र तुला संघर्ष करावा लागेल. त्या मिळवण्यासाठी तुझ्यातील शक्तीला अजून थोडे हुशारीने व प्रयत्नांनी वागावे लागेल. जेव्हा तुला काही सुचत नाही, काही मार्ग सापडत नाही तेव्हा व त्याही आधीपासूनच तुला तुझ्यातील असलेल्या सकारात्मक विचारांना, सकारात्मक शक्तीला न्याय देता आला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार व सकारात्मक विचार शक्ती ह्या असतातच. पण जीवनात व्यक्ती जास्त नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार करण्यावर भर देत असते. तिला स्वतःचीच भीती वाटत असते. व्यक्ती नकारात्मक विचारांना जास्त किंमत देते, महत्त्व देते. त्यामुळे त्याच नकारात्मक शक्तीचा विजय होतो. पण जेव्हा तू तुझ्यातील सकारात्मक शक्तीला न्याय देशील, नेहमी सकारात्मक विचार करशील, सकारात्मक ऊर्जेचा, शक्तीचा नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करशील, त्याप्रमाणे वागण्याचा नेहमी अट्टाहास धरशील व ते आचरणात आणशील, तेव्हा तुला योग्य मार्ग मिळालेला असेल. तेव्हा तुझ्या बाबतीत जे काही होईल ते चांगलेच असेल. तेव्हा तुला ज्या काही गोष्टी मार्ग मिळेल तो उत्तमातला उत्तमच असेल. जे काही सकारात्मक सुचेल त्या पाठीमागे आमचेही नियोजन असेल. तुझ्या प्रत्येक सकारात्मक विचारामध्ये आमची शक्ती असेल. ते कार्य करण्यासाठी तुला आमचे आशीर्वादसुद्धा मिळतील. तेव्हा ज्या विश्वासाने आम्ही तुला मार्ग दाखवणार आहे त्या मार्गावर तू चालत राहा. जीवनातील संकटांना सामोरे जात असशील तर लवकरच तुझ्या जीवनात तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू स्वतःहून आमचे आभार मानशील, आमच्या मार्गदर्शनासाठी तयार असशील. हे नेहमी लक्षात ठेव. आम्ही तेथेच आहे जेथे तू आम्हाला पाहशील. तुझी निर्मळ भक्ती आम्ही पाहत आहे. त्यामुळे तुझी निर्मळ भक्तिभाव, सेवा आणि तुझे प्रामाणिक कर्म निरंतर ठेव. बाकी सर्व काही आम्ही आहोत समर्थ, हे विसरू नकोस.
श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असाच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.